आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार. महाधुरळा ब्रेकिंग न्यूजमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. राज्यात भाजपनं पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का दिलेला आहे. काँग्रेसचे राज्याचे उपाध्यक्ष असलेल्या प्रज्ञा राजीव सातव यांना भाजपमध्ये घेत हा मोठा धक्का दिलेला आहे. जिल्हा परिषद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेला हा धक्का मोठा आहे तो काँग्रेसला. आणि सगळ्यात मोठा धक्का भाजपनं दिलाय तो म्हणजे आमदार सतेज पाटील यांना. तो कसा आपण पाहूया. अजूनही जर महाधुरळा हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. कारण महाराष्ट्रातील ब्रेकिंग न्यूज आणि तंतोतंत अंदाज देणारं हे एकमेव यूट्यूब चॅनल आहे. आता वळूया मूळ विषयाकडे. राजीव सातव काँग्रेसचे अतिशय एकनिष्ठ. काँग्रेसच्या पडत्या काळात जेव्हा काँग्रेसचे सगळे दिग्गज पराभूत झाले लोकसभा निवडणुकीत, तेव्हा फक्त 2 माणसं निवडून आली होती. त्यामध्ये राजीव सातव. मोदी लाटेत सुद्धा निवडून आले होते ते राजीव सातव हिंगोली मतदारसंघातून. राहुल गांधी यांचे अतिशय जवळचे मित्र. त्यामुळे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, गुजरातचे काही पदाधिकारी, गुजरातचं सरचिटणीस म्हणून किंवा गुजरातचे प्रभारी म्हणून त्यांनी पद स्वीकारलं होतं. म्हणजे एकूणच राजीव सातव म्हणले की काँग्रेस हा एक जवळचं नातं त्यांचं मोठं होतं. 2019ला ते निवडून आले, पण 2 वर्षात अचानक त्यांचं निधन झालं आणि राहुल गांधी यांचा जवळचा मित्र गेला. याचवेळी त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना बिनविरोध काँग्रेसनं निवडून दिलं 2021ला. आणि 2024ला पुन्हा एकदा प्रज्ञा सातव यांना काँग्रेसनं विधान परिषदेवर संधी दिली. त्यांची ही मुदत 2030ला संपणार आहे. म्हणजे अजून जवळजवळ 5 वर्षे त्यांची आमदारकी आहे. पण अचानक असं काय झालं की त्यांनी काँग्रेसला रामराम करण्याचा निर्णय घेतला. भाजपनं काँग्रेसला धक्का देत त्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी जी काय गेले काही दिवस प्रयत्न सुरू होते त्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. काँग्रेसला हा सगळ्यात मोठा धक्का आहे. कारण विधान परिषद काँग्रेसचे 8 सदस्य आहेत आणि 8 मध्ये 1 सदस्य आता कमी झालेला आहे. काँग्रेसचा अनेक वर्षे बालेकिल्ला असलेला हिंगोली आता काहींच्या पक्षप्रवेशामुळं तिथं थोडासा हात आता बळकट होण्याऐवजी हात आता थोडासा ढिल्ला झालेला आहे. हा सगळ्यात मोठा धक्का आमदार सतेज पाटील यांना मी आत्ताच म्हणलं तर ते कसं, त्याचं राजकारण वेगळं आहे. गेले काही दिवस, गेले काही महिने महाराष्ट्रातल्या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेत्यांची नियुक्ती करा अशी मागणी विरोधकांकडून सुरू आहे. पण त्यासाठी टाळाटाळ सुरू आहे. विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपद कायद्यानं देता येत नाही. कारण 10% आमदार कुठल्याच पक्षाचे विरोधकांच्याकडे नाही आहेत. कारण किमान 28 ते 29 आमदार लागतात एका पक्षाच्या विरोधकाकडे आणि शिवसेनेचे 20 आमदार असल्यामुळं कायद्यानुसार त्यांना विरोधी पक्षनेतेपद मागता येत नाही. आणि तीच अवस्था मात्र उलटी होती विधान परिषदेमध्ये. विधान परिषदेमध्ये 78 आमदार आहेत. 10% म्हणजे 8 आमदार ज्यांच्याकडं त्यांना विरोधी पक्षनेतेपद देणं हे कायदेशीर बंधनकारक आहे. आणि काँग्रेसमध्ये नेमकं 8 आमदार आहेत. 8 आमदार असल्यामुळं गेले काही दिवस मागणी होती की विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला द्या. त्यासाठी आमदार सतेज पाटील यांचं नावही सभापतींच्याकडे पाठवण्यात आलं आहे. 2-3 महिने झाले यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण भाजप त्यासाठी टाळाटाळ करत आहे. त्यांना आमदार सतेज पाटील यांच्याऐवजी त्यांनी अनिल परवांचं नाव पुढं केलं होतं. खरं तर ज्या पक्षाला आपला कोणता आमदार विरोधी पक्ष नेता व्हावा हे त्या पक्षाने ठरावं, पण ते सुद्धा आता भाजपनं ठरवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. याचाच एक भाग म्हणून आता विधानसभेत कायदेशीरदृष्ट्या विरोधी पक्षनेतेपद देता येत नाही,
पण विधान परिषदेत सुद्धा ते देता येऊ नये यासाठी भाजपनं ही सगळ्यात मोठी खेळी केली आहे. हा जसा काँग्रेसला मोठा धक्का आहे तसा थेट तो आमदार सतेज पाटील यांना आहे. सतेज पाटील हे त्यांना विरोधी पक्षनेते म्हणून नको आहेत. त्याची 7 कारणं मी गेल्या व्हिडिओमध्ये दिली होती. कारण सतेज पाटील यांच्यासारखा ताकदीचा, त्याचा संपर्क चांगला, संघटनात्मक ताकद चांगली, बाकीची पक्षी पातळ चांगली, कोणालाही अंगावर घेण्याचं धाडस, राज्य पातळीवरचा संपर्क, व्यूहरचना, निवडणूक जिंकण्याचं कसब, अनेक ताकद आहे. म्हणजे सोशल मीडिया असू दे, सगळीकडे जी ताकद आहे. 24 तास राजकारण करणारा हा नेता आहे. त्यामुळं मनावर घेतलं तर कुणालाही शिंगावर घेत 2 हात करण्याची तयारी या सतेज पाटील यांच्यामध्ये, आणि असाच तगडा विरोधी पक्षनेता भाजपला नको आहे. आणि त्यासाठीच ही खेळली गेल्याची चर्चा आहे. कारण एक आमदार फोडला की कायदेशीरदृष्ट्या काँग्रेसनं आता विरोधी पक्षनेता मागण्याचं जे काय त्यांच्याकडे कायदेशीरदृष्ट्या हे होतं ते आता बंद होणार आहे. कारण आता 7 आमदार राहिलेत, 10% होत नाहीत. 8 आमदार होते तोपर्यंत त्यांचा हक्क होता. आता मात्र त्यांचा हक्क दूर झालेला आहे. आता सत्ताधारी पक्ष म्हणू शकतात की कायदेशीरदृष्ट्या आम्ही तुम्हाला विरोधी पक्ष देण्याची गरज नाही, फक्त लोकशाहीत विरोधी पक्षनेता असावा म्हणून आता मागू शकतात. पण कायदेशीरदृष्ट्या काँग्रेस हे पद मागू शकत नाही. यामुळे हा सगळ्यात मोठा धक्का भाजपनं एक प्रकारे काँग्रेसला देत असताना तो सतेज पाटील यांना दिलेला आहे. आणि सतेज पाटील यांचं विरोधी पक्षनेते पद हिरावून घेण्याचा प्रयत्न या माध्यमातून भाजपनं केलेला आहे. कारण भाजप सतेज पाटील यांच्यासारखा ताकदीचा नेता त्यांना विरोधी पक्षनेता म्हणून नको आहे. जोपर्यंत अनिल परबांचं नाव त्यांनी पुढं केलं होतं ते होत नाही म्हणल्यानंतर त्यांनी प्रज्ञा सातव यांनाच आपल्या पक्षात घेत काँग्रेसला हा धक्का दिलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता विधानसभा महापालिका निवडणूक आहे, जिल्हा परिषद निवडणुका आहेत. या अगदी निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं काँग्रेसला हा धक्का दिलाय. काँग्रेसपेक्षा सतेज पाटलांना हा धक्का दिलाय. अजूनही काही धक्के भाजप देणार त्या दृष्टीने तयारी सुरू आहे. बघूया आता आणखी कुठला धक्का बसणार. अशाच राजकीय ब्रेकिंग न्यूजसाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.